मौसम निवडणुकांचा आहे। घराघरात, गल्ल्या मोहल्ल्यांमध्ये, गावागावांमध्ये प्रचार जोरात सुरू आहे। हवा कोणाची, महायुतीची की मग महाविकास आघाडीची? हाच प्रश्न विचारत एनडीटीव्ही मराठीची टीम गेले काही दिवस महाराष्ट्रभर फिरतीये। 150 ते 200 मतदारसंघांमध्ये आम्ही फिरलोय, तेव्हा आम्हाला काय चित्र दिसलं ते आम्ही थेट तुमच्या समोर मांडलं। आमच्या बोल बिनधास्तमध्ये लोक एकदम बिनधास्त व्यक्त झालेत। हेच महाराष्ट्राचं चित्र आणि महाराष्ट्राची मतं आम्ही तुमच्या समोर जशीच्या तशी मांडतोय। आमच्या बेस्ट ऑफ बोल बिनधास्तमध्ये पाहूयात। हवा कोणाची इथे? इथं नोटाला देणार सर्व थेट नोटाला? हा, नोटाला देणार। त्याच्यामुळे कारण की ज्याला वोट देऊ लागले आम्ही ते सगळे, कोणी गद्दारी करू लागला, कोणी कुठं चालू लागला, त्यामुळे नोटाला देणार आहे। संजय रावांनी 50 खोके घेतले की कोणते संजय राव? संजय शिरसाट। अच्छा अच्छा, संजय राव, संजय शिरसाट अलग अलग राहते का नाही? काय काय करते आता ते काय माहित कोण घेतले खोके आणि काय केलंय ते आपल्याला काय गंमत माहितीये का? आता ऐकून घ्या, आपण पाजलं तर आपल्याला वास येतो का? हो, फिल्टर लो एडिटिंग। खरंय का खोटंय? खरंय का खोटंय? मला एवढी गोष्ट सांगा। हा, सकाळी कोण नाही, मी पेतो मला मान्य आहे ही गोष्ट, पण दत्ता पाटील गोल्डेच आमदार होणार। इकडे तोंड करा सूर्याकडे। किती आले? 7,500 आले ना। मग मतदान कोणाला करायचं? आपल्या लाडक्या भावाला कोण आहे लाडका भाऊ? शिंदे। एकनाथ शिंदे। हा मुख्यमंत्री होतील ना? हा, होतील ना। निशाणी माहिती आहे का? कोण आहे त्यांचा उमेदवार तिथं? ये मला नाव असे नव्हे, 14 जमला का? नाही, आज 100 रुपयासाठी रोखलाय। हा का? हा, काय भाव म्हणताय? ते म्हणते 1400 हा आणि आपण मागितले 1300। हा. मुख्यमंत्री होईल यो नाना पटोकर। नाना पटोले। काँग्रेसचा बरं, मशालला मतदान केल्यावर आज युती आहे ना त्यांची, हा. 3 जणांची। हा. अरे काय येडे काय? शरद पवार सगळ्याचा बाप आहे। हा. बाबा गेले पळून ते जाऊ द्या, बाबाला काय समजत आहे? नुसतं पाणी भरत समजत आहे गावाला, राजकारण नाही समजत। मतदानाची हवा कशी आहे इकडे? मतदान आहे का नाही तेच कळत नाही मला। असं का वाटतं बरं तुम्हाला? का दिसतच नाहीये, प्रचार नाही, काय दिसतच नाही इकडे। निवडणुका आलेल्या आहेत, काय वाटतं चेंबूर मध्ये कसा माहोल आहे? काय झालं चेंबूर मध्ये माहोल कसा आहे निवडणुकीचा? कशाचं चेंबूर मध्ये? मी आणखी एकदा इलेक्शन केलं नाही, मी कधीच वोट दिलं नाही। का बरं दादा तुम्ही वोट देत नाही असं का म्हणताय? आवडतच नाही ते। आवडत नाही? अरे तुम्ही विकासाच्या नावाने बोंबा मारता तेव्हा मत देत नाही, असं कसं काय चालतं? बादल, 1 मिनिट बादल घे ना। एक मिनिट. अहो दादा, आमचा बोल बिंदास्त आहे, त्यामुळे तुम्ही बोल बिंदास्त बोलू शकता। बोला, मी सांगतो नंतर काय।